योग्य होता. कारण आज आपण बघितलं धाराशिवच्या आठवडी बाजाराचा निधी किती 2022 पासून स्थगित होता. और हायकोर्टापर्यंत आपण गेलो तरी ती स्थगित होऊ शकते, तरी तो निधी देऊ शकतो. त्याच्यात आठवडी बाजारामध्ये त्या ठिकाणी येणाऱ्या रोजच्या लोकांना जो त्रास होतोय, जी गलिच्छ परिस्थिती अवस्था बघावी लागते, हा त्या लोकांना त्या जनतेला त्रास नाही का? मग त्याच्यासाठी 8 कोटी रुपये आज मंजूर झाले. ते काम दर्जेदार पद्धतीचं चांगलं करून देणं, त्या त्रासातनं त्यांची सुटका करून देणं. धाराशिव शहरातली उद्यानं आपण बघितली, जर जायचं म्हटलं तर एकही ठिकाण नाही. आज आपण छत्रपती संभाजी महाराज उद्यान असेल, मासाहेब जिजाऊ उद्यान असेल, त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यान असेल, ह्याच्यासाठी निधी आणला. आणि ती काय वैयक्तिक माझ्या कामासाठी नाही आणलेला, सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी जी कामं आहेत, जी की स्थगितीच्या माध्यमातून अडकून पडली होती, त्या कामाला न्याय द्यायचं काम मी ह्या सत्तेचा वापर करून करतोय. त्याच्यात मला लोकांसाठी काय चुकीचं करतोय असं मला वाटत नाही, ते मी करत राहणार. त्याचबरोबर येणाऱ्या भविष्य काळात जे काही निर्णय होते मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. कुठल्या मंत्रिपदाचे 8 ठेवून ओमराजेनं हा निर्णय घेतलेला नाही. मंत्रिपद माझ्या स्वार्थासाठी असेल, पण मी मंत्रिपद ही घेणार नाही, दिलं तरी घेणार नाही, इतकं स्पष्टपणे सांगतो. मला माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा जो मागासलेपणाचा शिक्का आहे तो पुसून काढण्यासाठी, मग इथले उद्योगधंद्याचे प्रश्न असतील, तिथले सिंचनाचे विषय आहेत, आज मांजरा नदी असेल, तेरणा नदी असेल, त्याच्यावर बॅरेजेसचे विषय आहेत जी अडकून पडली आहे. कृष्णा मराठवाडा सिंचनासारखा हा प्रकल्प आहे, हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून केंद्र सरकारनं जाहीर करावा, त्याला केंद्रातनं त्या ठिकाणी बजेट मिळावं. आज अनेक शेतकऱ्याचे ट्रान्सफर, आज सबस्टेशन त्या ठिकाणी प्रलंबित आहेत, केंद्र सरकारकडनं त्याच्यासाठी निधी मिळतोय. ते सबस्टेशन झाले, त्या लिंक लाईन झाल्या, ती कामं झाली, तर आज जी त्रास शेतकऱ्याला सामान्य सहन करावा लागतंय तो करावा लागणार नाही. आणि जरी सत्ताधारी बाजूने गेलो असेल तरी जिथं जिथं सामान्य लोकांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ते प्रश्न सरकार दरबारी मांडून त्याच्यातनं सोडवणूक करण्यासाठी माझा हा निर्णय आहे. आणि तो मी येणाऱ्या कालखंडामध्ये माझ्या कामातनं सिद्ध करून दाखवेन.